नमस्कार. आज आपण NumPy चे ऑपरेशन्स बघणार आहोत. काल आपण NumPy कसं क्रिएट करायचं, NumPy कशासाठी आहे, न्यूमेरिकल पायथॉन जे आहे ते आपण कसं क्रिएट करू शकतो आणि त्याचे फंडामेंटल्स बघितले की आपण ॲरे क्रिएशन वगैरे कसं करू शकतो. तर याच्यावरती आपल्याला काय काय गोष्टी करता येईल की NumPy म्हणजे काय की आता NumPyचं तुम्ही फंडामेंटल गोष्ट बघितली की इट्स काय आहे की पॅकेज फॉर सायंटिफिक कम्प्युटिंग इन पायथॉन. म्हणजे बऱ्याच वेळा जेव्हा आपल्याला मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असेल किंवा अल्जेब्रा म्हणा, स्टॅटिस्टिकल ऑपरेशन्स म्हणा, अशा ज्या गोष्टी करायच्या असेल त्यावेळेस आपल्याला NumPy यूज करायला म्हणजे अवेलेबल आहे, ज्याच्यात आपल्याला ते पॅकेज आहे ऍक्च्युअली त्याच्यात ऑलरेडी सर्व फंक्शन्स जसे की जे काही मॅथेमॅटिकलचे फंक्शन्स आहे ते आपण यूज करू शकतो. फक्त आपल्याला ते माहिती पाहिजे की कसं यूज करायचं आणि त्याच्यात अरेज म्हणून एक जी कन्सेप्ट आहे की अरेज म्हणजे काय की इट्स अ सिक्वेन्स ऑफ नंबर्स की नंबर असतात त्याच्यात आणि त्याच्यात आपण जे मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स असतात त्याच्यावरती आपण वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. आणि NumPy जर तुम्ही बेनिफिट बघितले त्याचे तर ते जास्त फास्ट आहे. म्हणजे 50 पटीने जे नॉर्मल अरे असतात त्यांच्यापेक्षा त्यांच्यावरती जे ऑपरेशन्स आपण करतो त्याच्याही पेक्षा हे 50 पटीने जवळपास फास्ट आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात जे काही ऑपरेशन्स आहे ते व्यवस्थित होतात. मग वेक्टरायझेशन ऑपरेशन्स वगैरे हे जे सर्व आहे तर हे सर्व गोष्टी फास्ट होतात. आणि बाकीचे बरेचसे ऑपरेशन्स आहेत ते आता आपण बघणार आहोत आणि याच्यात आपण मग मल्टिप्लिकेशन कसं करू शकतो मॅट्रिक्सेस वगैरे तर त्या गोष्टी आपण करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला बेसिक ॲरे ऑपरेशन्स बघायचे. म्हणजे बेसिक ॲरे ऑपरेशन्स म्हणजे काय की आता आपल्याला सुरुवात आपण जेव्हा करायची तेव्हा कोणताही प्रोग्राम आपल्याला लिहायचा आहे. NumPy जर यूज करायचा असेल, NumPy म्हणजे काय मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आपल्याला, तर त्यावेळेस आपल्याला इम्पोर्ट NumPy ॲज MP हे तर लिहायचंच आहे. आता जेव्हा हे हे याच्यात चूक नाही होऊन द्यायची. हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे व्यवस्थित की जिथे आपल्याला इम्पोर्ट NumPy इम्पोर्ट काय करतो आपण हे NumPy चे जेवढे ऑपरेशन्स असतील ते आपल्या या प्रोग्राम मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो ॲज अ व्हेरिएबलच्या स्वरूपात ॲज NP म्हणजे एलियास नेम म्हणू शकतो आपण की एक नवीन नाव आपण देतो. याला काही पण नाव देऊ शकतो. तुम्हाला वाटलं तर याला असं NPT वगैरे असं काही पण म्हणू शकता. पण जनरली स्टँडर्ड प्रॅक्टिस म्हणून बरेच जण आता हे NP यूज करतात NumPy समजण्यासाठी वगैरे. आता आपण दोन ॲरे क्रिएट करू शकतो. आता हा बेसिक ॲरे आहे की याच्यात काय आपण ह्याला जर प्रिंट करण्याचा प्रयत्न केला की A आणि B हे दोन ॲरे आहे तर याला जर प्रिंट केलं प्रिंट याला म्हटलं आपण की फर्स्ट ॲरे आणि इथं म्हटलं की A आणि स्लॅश एन जर टाकला तर आपलं काय होईल की पुढच्या लाईन वरती हा प्रिंट होईल. आणि याला मी सध्या आता कमेंट करतो कारण हे नंतर बघूया आपण. तर हे प्रिंट करतोय मी आता. तर या प्रिंट केल्यानंतर आता मी याला जर रन केलं तर पहिला ॲरे काय आपण क्रिएट झालेला आहे की 3 याचा आपण असा नॉर्मल ॲरे क्रिएट झालेला आहे. आणि हेच जर आपण सेकंड जो आहे त्याच्यात पण जर केलं त्याला जर प्रिंट केलं तर आपला हा सेकंड ॲरे प्रिंट झालेला आहे. तर अशा पद्धतीने हे दोन झालेले ॲरे क्रिएट. आणि आता याच्यावरती आपल्याला काय ऑपरेशन्स परफॉर्म करायची म्हणजे वन इन हा नंबर याच्याशी मल्टिप्लाय वगैरे करायचा असेल किंवा हा नंबर याच्याशी मल्टिप्लाय वगैरे करायचा असेल तर ते तसं करायचं असेल तर आपल्याला आता इथं बघा एक बेसिक ऑपरेशन जे आहे की मॅथेमॅटिकलचे ऑपरेशन्स की आता A प्लस बी करायचं आहे. तर तो कसा करू शकतो तर आपण इथे आता A प्लस बी मग आता हे काय A प्लस बी मध्ये 1 प्लस 4 2 प्लस 5 आणि 3 प्लस 6 म्हणजे जो रिझल्ट आहे तो 579 हा रिझल्ट येतोय. म्हणजे हे हे आहे एकमेकाशी असे ऍडिशन होतात. तर अशा पद्धतीने हे होतात. याचे सेम ऑपरेशन्स आपण मल्टिप्लिकेशन्स मध्ये पण करू शकतो. तर A इंटू बी जर करायचं जर झालं तर 1 इंटू 4 काय आहे 2 इंटू 5 आणि 3 इंटू 6 हे जे रिझल्ट आहे ते इथं येतं. तर अशा पद्धतीने जेव्हा आता हे करायची गरज कधी पडते तर बऱ्याच वेळा आपल्याला सिक्वेन्स ऑफ नंबर्स असतात आणि ते एकमेकाशी कनेक्ट कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. म्हणजे लेट्स से की आपल्याकडे एक ॲरे ज्याच्यात आपल्याकडे क्वांटिटी दिलेली आहे आणि प्राइस पण दिलेली आहे. म्हणजे एका क्वांटिटीच्या याच्यानुसार आपल्याला जर रेव्हेन्यू जर कॅल्क्युलेट करायचा असेल म्हणजे एका ॲरे मध्ये आपल्या क्वांटिटी आहे आणि दुसऱ्या ॲरे मध्ये आपली रेव्हेन्यू आहे. तर दुसऱ्या ॲरे मध्ये आपली प्रोडक्ट प्राइस आहे.
तर त्याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करून सेल अमाऊंट जर काढायची असेल तर त्यावेळेस आपण कसं करू शकतो, तर त्यावेळेस आपण हे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, म्हणजे जे काय ऑपरेशन्स पाहिजे आपल्याला तसे. आता हे जेव्हा तुम्ही डेटा सेट घेशाल की मोठा पूर्ण डेटा सेट असेल त्यावेळेस तुमच्याकडे जेव्हा येईल हा डेटा सेट आणि त्याच्यात आपल्याला काही मॅथमॅटिकल कॉलम्स आहे जे अशा आपण ॲरेच्या स्वरूपात पण कन्वर्ट करून आपण त्यांना म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स मल्टिप्लिकेशन ॲडिशन वगैरे ह्या गोष्टी करू शकतो. तर इथं लक्षात घेण्यासारख्या दोन गोष्टी आहे की इथं पहिलं आपल्याला नवीन ॲरे क्रिएट करायचा असेल तर आपल्याला याच्यात np डॉट ॲरे हे जे फंक्शन आहे, आता हे जे आहे np म्हणजे काय आहे की हे जे आपलं इनपुट इंटरनली जे फंक्शन्स असतील ॲरे, ॲरे जेव्हा म्हणतो आपण तेव्हा याच्यात ज्या व्हॅल्यू देता येईल ते आपण बऱ्याच गोष्टी की याच्यात आपण सिक्वेन्स वाईज ऍड करू शकतो. इथे आपल्याला वाटलं की हे झालं 1D ॲरे झालं, एकच रो असलेला, तर आपण 2D वगैरे करू शकतो. असे पण ॲरेज आपण क्रिएट करू शकतो. म्हणजे आपण असे कॉमा देऊन सेपरेटली आपण अजून हे जे सिक्वेन्स आहे त्या ऍड करू शकतो. तर हे झाले बेसिक ऑपरेशन्स NumPyचे. आता सिंपल आहे, म्हणजे याच्यात काही जास्त नाही आहे की ज्याच्यात आपण ह्या गोष्टी करू शकतो. आता दुसरं जे आहे ते ॲरे इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. आता ॲरे इंडेक्सिंग आणि स्लायसिंग म्हणजे काय की आता इंडेक्सिंग आणि स्लायसिंग जर म्हटलं तर स्लायसिंग म्हणजे काय असतात की वेगवेगळे ऑपरेशन्स आहे आपले ते कसे आपण परफॉर्म करू शकतो, त्यासाठी हे स्लायसिंग असतं. आता इथं जे आहे, आता हे वाक्य आपलं जे आहे इम्पोर्ट एनपी ॲज NumPy ॲज एनपी, हे आता घेतलं नाही तरी चालेल कारण आपण वरती घेतलेलं आहे, त्यामुळे इथं ठेवलं तरी चालेल. आता इथं बघा एक 2D ॲरे आपल्याला जर करायचं असेल, 2D ॲरे म्हणजे काय की दोन रो म्हणजे 0 1 2 3 रोज असलेला अशी. आता NP ॲरे म्हणजे हा एक रो झाला, हा दुसरा झाला. आता याला झिरो झिरो ही सिक्वेन्स आहे, ही पूर्ण जी आहे ती 0 इंडेक्स आहे, ही 1 इंडेक्स आहे आणि 3 इंडेक्स. जर तुमचं झाले असेल तर त्याच्यात 1D ॲरे 2D ॲरे वगैरे हे असतात. आणि मॅथमॅटिकल ज्यांचं झालेलं आहे त्यांचं जे ऑपरेशन्स असतात मॅट्रायसेस त्यावेळेस आपण हे करू शकतो. आता याच्यातच जर बघितलं आपण आणि याला फक्त प्रिंट करायचा प्रयत्न केला तर सध्या हा 2D ॲरे जो आहे तो जर प्रिंट करण्याचा प्रयत्न केला आपण तर आता बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 8 9 असे एक हा मॅट्रेस म्हणू शकतो आपण. मॅट्रासेस असतात. आता हे तुम्ही म्हणशाल की याचा यूज काय होतो की कधी याचा यूज होणार, तर जेव्हा आपल्याला काही सायंटिफिक कम्प्युटिंग वगैरे यूज करायचं असेल त्यावेळेस आपल्याला हे ॲरेज वगैरे किंवा मॅथमॅटिकल ऑपरेशन्स यूज करावं लागतात. जर तुम्ही म्हणशाल की डेटा अनालिसिससाठी किती गरजेचं आहे, तर डेटा अनालिसिससाठी एवढं काही खूप गरजेचं नाही, पण जे डेटा सायन्स मध्ये काम करणार आहे त्यांना गरजेचं आहे. म्हणजे की डेटा सायन्स मध्ये भरपूर काही रिसर्च टाईपचे अनालिसिस किंवा त्याचे कम्प्युटेशन वगैरे करायचे असतं, सायंटिफिक कम्प्युटिंग, त्यावेळेस आपल्याला हे जास्तीत जास्त यूज करावं लागतं. परंतु ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून तरी तुम्हाला हे मॅथमॅटिकल मॅट्रायसेस वगैरे आहे यांचे कामं जरी नाही पडले तरी NumPyचे जेवढे जेवढे फंक्शन्स आहे त्याचा काही ना काही कुठे ना कुठे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी उपयोग होत असतो. त्यामुळे ह्या कन्सेप्ट आहे ना ते माहीत करून घ्या की NP मध्ये काय येते NumPy म्हणून. त्यासाठी तुमची ही रेफरन्स वेबसाईट नेहमी तुम्हाला उपयोगाची पडेल की जिथे तुम्ही की काय करू शकतो, हे ट्युटोरियलच आहे NumPy ट्युटोरियल्स, याच्यात तुम्ही सर्व गोष्टी बघू शकता की काय नेमकं की लिनियर एन डायमेन्शनल ॲरेज वगैरे ह्या सर्व गोष्टी तुम्ही स्वतःहून थोडंफार स्टडी जर केला तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजतील. आणि त्याच्यात नेमकं काय ॲरे वगैरे असतात, त्याचं व्हॅल्यूज आपण कसे घेऊ शकतो, कोणते कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, या सर्व गोष्टी इथे अवेलेबल आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता हे बघा इथं मॅथमॅटिकल गोष्टी दिलेल्या आहेत, खूप फॉर्म्युलेज वगैरे. एवढं ॲज अ डाटा अनालिस्ट म्हणून काम करायची गरज पडत नाही आपल्याला, परंतु माहिती असू द्या. आणि जरी तुम्हाला नंतर कधी याच्यावरती काही काम करण्याची वेळ आली की NumPyचा यूज करायची वेळ आली तर ह्या वेबसाईट वरती जाऊन रेफरन्स म्हणून तुम्ही बघू शकतात. आता इथं बघा हे जे आहे प्लॉट, आता हे प्लॉट आहे हे पाय प्लॉट म्हणून एक लायब्ररी ती यूज केलेली असणार आहे आणि त्याच्यानुसार हे यूज केलेले आहे. परंतु हे NumPy जे आहे ना, NumPyचे जे ऑपरेशन्स आहे इथे तुम्हाला इथे हे जे आहे हा
हे numpy nd array वगैरे हे जे आहेत ते यूज केलेले array वगैरे क्रिएट करण्यासाठी. तर ह्या सर्व गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे आहे. आणि इथे जर आता 2D array क्रिएट झालेला आहे आपला आणि त्याच्यात आता आपल्याला काय करायचंय, आता ऍक्सेस करायचंय. तर ऍक्सेस करायचंय म्हणजे काय करायचं की आपल्याला पर्टिक्युलर व्हॅल्यू चेक करायची की आता इथं नेमकं एलिमेंट ऍट रो 2 अँड कॉलम 1 म्हणजे रो 2 कॉलम 1 म्हणजे याच्यात कोणती व्हॅल्यू आहे, म्हणजे रो 2 कॉलम 1. आता कॉलम 1 ला इथं काय दिलेलं आहे बघा, रो 2 कॉलम 1 म्हणजे याच्यात म्हटलेलं हा एक नॉर्मल मेसेज आहे, परंतु इथं array हे जे आहे आपण जे आता याच्यात व्हेरिएबल मध्ये हे पूर्ण array घेतलेला आहे त्याच्या पहिल्या रोला 0th पोझिशनला 0 पोझिशन काय ही 4 नंबरची. आता इथं इंडेक्सिंग लक्षात राहू द्या, 0 पासून स्टार्ट होते. हा आहे तो 0 नंबरचा रो आहे, हा आहे तो 1 नंबरचा रो आहे, हा जो आहे तो 2 नंबरचा रो आहे आणि वरून परत असं आलं कॉलम म्हणजे कॉलम हा 0 नंबरचा कॉलम आहे 147, 1 नंबरचा कॉलम 258 आहे, 2 नंबरचा कॉलम 369 आहे. तर हे लक्षात राहू द्या. जर आपल्याला आता 1 पोझिशन वरती हे जे आहे एलिमेंट ऍट रो 2 कॉलम 1 च घेतोय आपण, जर आपल्याला कॉलम 2 च जर पाहिजे असेल म्हणजे ह्या मधला कुठेतरला पाहिजे असेल तर आपल्याला 1 इथं दिल्यानंतर आपण त्याला रन जर केलं तर याची व्हॅल्यू जी आहे ती मधला जो आहे तो हा नंबर आहे तो डिस्प्ले होईल. तर अशा पद्धतीने आपण ऍक्सेस करू शकतो. म्हणजे कोणत्याही मॅट्रिसेस मधला कोणताही नंबर आपल्याला जर रिट्रीव्ह करायचा असेल तर ते आपण ह्या पद्धतीने करू शकतो. आता दुसरे स्लायसिंग वगैरे असतात. आता स्लायसिंग म्हणजे काय की आपल्याला पर्टिक्युलर याच्यातले की फर्स्ट 2 रोज सेकंड कॉलम वगैरे म्हणजे याच्यातले काही व्हॅल्यू एक्स्ट्रॅक्ट करायची. म्हणजे पूर्ण तो रो मॅट्रिक्स आहे किंवा वेक्टर आहे आपला, परंतु त्याच्यातले फक्त काही कॉलम किंवा काही रोज जर घ्यायचे असेल तर ते आपण घेऊ शकतो. त्याला इथे आपल्याला स्टार्ट, स्टॉप आणि स्टेप द्यावं लागतात. म्हणजे आता याला मी जर रन केलं, आता इथं बघा फर्स्ट 2 रोज आलेले array ऑफ म्हणजे हे काय म्हटलेलं आहे कोलन आणि 2. कोलन आणि 2 म्हणजे काय म्हटलेलं आहे की फर्स्ट 2 रोज म्हणजे मला स्टार्टिंग 0 पासून काही दिलं नाही तर डिफॉल्ट 0 कन्सिडर करतं ते, परंतु एंड मला काय 2 पाहिजे. म्हणजे जे आहे ना की 2 च्या अगोदर जे 0 आणि 1 हे जे आहे ते, आता इथे जर मी एकच म्हटलं तर मला फक्त फर्स्ट रोज डिस्प्ले होईल. तर हे असं आहे. 3 जर म्हटलं तर पूर्णच्या पूर्ण आपलं हे डिस्प्ले होईल. तर अशा पद्धतीने हे जे आहे आता इथे बघा फर्स्ट हे 3 रोज आलेले, इथं जर 2 म्हटलं फक्त फर्स्ट 2 रोज आलेले आणि शेवटचं जे आहे ते सेकंड कॉलम म्हणजे पर्टिक्युलर हा जो सेकंड कॉलम आहे 2 5 8च काढायचा आपल्याला. तर तो सिक्वेन्सनी इथं स्टार्ट 0 दिलेली आहे आणि हा जो दिलेला आहे 1 दिलेला आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला हा सेकंड कॉलम जो आहे तो अशा पद्धतीने 258 च्या स्वरूपात आपल्याला इथे डिस्प्ले होतोय. तर अशा पद्धतीने हे आहे. याच्यात अजून स्लायसिंग जर करायचं, आता सिंटॅक्स लक्षात राहू द्या. सिंटॅक्स आहे तो की मी हे जे देतोय ना इथं, हे जे देण्याचं जे आहे त्याच्यासाठी स्टार्ट आहे, स्टॉप आहे आणि स्टेप आहे. म्हणजे स्टार्ट म्हणजे काय की कुठून स्टार्ट करायचं, म्हणजे जर माझ्याकडे असा ह्या स्वरूपाचा जर मॅट्रिसेस असेल याच्यात मला कुठून पर्टिक्युलर डेटा काढायचे. सपोज मला इथून 5 पासून हे जे आहे 5 6 8 9 वगैरे असेच काढायचे असेल तर त्या हिशोबाने आपल्याला ते द्यावं लागतील. म्हणजे स्टार्ट कुठून करायचा आहे, स्टॉप कुठपर्यंत करायचा आणि स्टेप म्हणजे कितीने इन्क्रीमेंट करायचे. तर त्या गोष्टी आपल्याला द्याव्या लागतात. आता इथं तुम्हाला एक एक्झाम्पल मी घेतलंय. आता इथं हे जे आहे array इज इक्वल टू एक array क्रिएट केलाय मी, सिंपल array. आणि मला काय करायचंय की प्रिंट, आता इथं बघा मी 3 कंपोनंट घेतले, इकडे मी फक्त 2 एकच कंपोनंट घेतला होता. परंतु इथं बघा स्टार्ट मला 1 पासून करायची, स्टॉप मला कुठं करायचंय 5 पर्यंत आणि स्टेपने किती एक ने स्टेप वाढवायची. तर मी याला जर प्रिंट केलं, आता याचं उत्तर बघा शेवटी याला मी नाव म्हणतो, इथं काहीतरी देतो स्लायसिंग स्टेप, ठीक आहे, आणि स्लॅश एन देतो.
त्याला मी जर रन केलं, आता हा स्लॅश एन लक्षात राहू दे, नवीन लाईन वर तो प्रिंट होतो. न्यू लाईन साठी हा कॅरेक्टर आहे 2 3 4 5. आता आपल्याला बघा 1 पासून स्टार्ट झालेला आहे. 1 म्हणजे काय आहे की ही इंडेक्स 0 आहे, ही इंडेक्स 1 आहे, 2 3 4 5 6 असे जे आहे 6 पर्यंत 0 to 6 पर्यंत ह्या इंडेक्स आहे याला इंटरनली. याला आपल्याला 1 पासून स्टार्ट झाली 5 पर्यंत थांबवायचं आहे आपल्याला. 5 पर्यंत म्हणजे 1 2 3 4 5 नंबरचा व्हॅल्यू जे आहे 6 ती घ्यायची नाही, कारण तिथं स्टॉप करायचं आपल्याला. आणि 1 ने इन्क्रीमेंट जर झालेला असेल तर आपल्याला पूर्ण हे, जर मी 2 म्हटलं, जर 2 म्हटलं 2 ने इन्क्रीमेंट करायचं तर फक्त आपले 2च येणार आहे. कारण की काय आहे ना की 2 ने जर इन्क्रीमेंट जर केलं तर पहिली व्हॅल्यू ही येणार आहे, त्याच्यानंतर एक अल्टरनेट सोडून दुसऱ्या नंबरचा व्हॅल्यू घ्यायचा तर 4 आहे. आणि याला जर घेतलं 5 नंबर पासून सोडलं तर हा 6वा येतोय. परंतु आपला स्टॉप काय आहे की स्टॉप जो आहे तो इथं 5 नंबरला आहे. स्टॉप आपल्याला 5 करायचा आहे, त्यामुळे आपल्याला हा नंबर येणार नाही. आणि हे जे आहे की त्यामुळे आपलं फक्त रिझल्ट एवढा येणार आहे. त्यामुळे हा 1 ने जर केला तर आपला बरोबर 1 1 ने आपला हा पूर्ण डेटा येणार आहे. आता याची पण रिक्वायरमेंट काय असते की कधी कधी आपल्याकडे काही डेटा असेल की जिथं आपल्याला हा असं एक पर्टिक्युलर एक्सट्रॅक्शन वगैरे करायचंय, तर त्यावेळेस आपण हे स्लायसिंग करू शकतो. आणि आता तुम्हाला विचारतील की स्लायसिंग साठी कोणते कोणते ऑपरेशन्स आहेत, तर ते असे आपण तुम्ही सांगू शकता की पोझिशन वाईज तुम्ही हे करू शकतात. आणि याचे जर तुम्हाला जर बघितलं तर याच्यात एक नमपायचं जे स्लायसिंगचे जे फीचर्स आहेत, हे बेसिक इंडेक्सिंग आहे. हा, इथं स्लायसिंग आणि स्ट्रायडिंग आहे. इथं बघा स्लायसिंग बघा, याच्यात पण एक्झाम्पल दिलेले आहे. हे तुम्ही स्वतःहून डायरेक्टली कॉपी पेस्ट करून ट्राय करू शकता तुमच्या एक्झाम्पल मध्ये. आता इथं बघा बरेचसे एक्झाम्पल्स आहे. म्हणजे बघा आता एकाने स्टार्ट झाली, स्टॉप झालं 7 पर्यंत आणि 2 ने इन्क्रीमेंट झालेले, म्हणून याचे फक्त 3च व्हॅल्यू आलेले आहे. आता इथं -2 आणि 10. -2 म्हणजे काय की रिव्हर्सने चालू करायचं इकडनं, आणि 10 ला स्टॉप करायचं. तर इथं काय करायचंय की -2 म्हणजे 8 ने स्टार्ट झालं आणि ही जी आहे ती जी पूर्ण व्हॅल्यू आहे ती 10 पर्यंत, म्हणजे काय आहे 10 नंबरची इंडेक्स आहे. म्हणजे इथून मला शेवटी पाहिजे, म्हणजे हे 2च पाहिजे. तर त्यासाठी आपण हे -2 इथं दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने रिव्हर्स पण आपण करू शकतो. जेव्हा मायनस साइन देऊ तेव्हा आपले रिव्हर्स इंडिकेशन होईल. हे एवढं रिक्वायरमेंट नसते जास्त, परंतु कधी कधी गरज पडू शकते जेव्हा तुम्ही काही असे स्पेसिफिक प्रोजेक्ट असतात. स्पेसिफिक प्रोजेक्ट म्हणजे कोणते की थोडेफार जिथं तुम्हाला रिसर्च टाईपचा डेटा असेल. हा, डेव्हलपमेंटचे नाही, डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट म्हणजे आता कसं असतं ना की अं, अं, दोन दोन प्रकारचे प्रोजेक्ट तुमच्याकडे असू शकतात. एक तर प्रोजेक्ट्स मध्ये कसं आहे ना की काही प्रोजेक्ट्स एकदम सिंपल असतात की जिथे तुम्हाला फक्त काही डेटा येतोय, तो डेटा घ्यायचा आणि त्याच्यावरती व्हिज्युअलायझेशन बनवून द्यायचे. परंतु काही असा डेटा असतो की जिथं थोडंफार रिसर्च रिलेटेड वर्क असतं. आणि मग जर तुमच्याकडे तसा प्रोजेक्ट असेल, त्याच्यात काही ऑब्झर्वेशन्स असतात. म्हणजे काही लोक असतात बिझनेस साईडचे, ते काही डेलीचे ऑब्झर्वेशन्स करतात किंवा त्यांचे काय असेल एक्सपेरिमेंट्स ते परफॉर्म करून काही फिगर्स असतात ते नोट डाऊन करतात. आणि त्याच्यावरती आपल्याला काही अनालिसिस करायचं असतं, त्यावेळेस आपण ह्या गोष्टी करू शकतो, जिथं आपण हे NumPy लायब्ररी यूज करू शकतो. आता मी का घेतो हे, कारण की कसं आहे ना, ह्या गोष्टी पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण काही गरज पडली आपल्याला अशी, कदाचित असं होईल की तुम्हाला कधी आयुष्यभर याच्यावरती काम करायला पण गरज नाही पडणार, परंतु असंही होऊ शकतं की तुमचा जो पहिला प्रोजेक्ट असेल त्याच्यात बऱ्यापैकी ह्या गोष्टी यूज केल्या जाऊ शकतात. त्यामुळं डिपेंडिंग अपॉन द प्रोजेक्ट, कोणता बिझनेस आहे, काय टाईपचं वर्क आहे, त्याच्यावरती ह्या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळं ऍटलीस्ट बेसिक अंडरस्टँडिंग तरी असू द्या की NumPy मध्ये तुम्ही array कसं क्रिएट करतात, त्यानंतर त्याच्यात स्लायसिंग वगैरे कसं करतात, ह्या ज्या गोष्टी आहेत की कसे बाकीचे ऑपरेशन्स आहे आपल्याला ऍडिशन मल्टिप्लिकेशन वगैरे ते कसे करतात, तेवढं तरी आले पाहिजे. परत आपल्याला अजून 2-3 पॉईंट घ्यायचे की ते पण बघायचे आहे. तर त्या घेऊया आपण. तर अशा पद्धतीने हे आहे.
इथं तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं होतं, तर इथं आपण हे पर्टिक्युलर ॲरे कसा ऍक्सेस करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने. त्यासाठी हे स्टार्ट, स्टॉप आणि स्टेप हे जे फंक्शन्स आहे किंवा जे काय कीवर्ड आपल्याला द्यावं लागतात, तशा पद्धतीचा हा सिंटॅक्स आहे. हा सिंटॅक्स लक्षात असतो. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला अजून काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. आता ब्रॉडकास्टिंग आणि वेक्टरायझेशन म्हणून एक कन्सेप्ट आहे. आता ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय आणि त्याचं वेक्टरायझेशन कसं करू शकतो आपण? तर आता इथे एक पर्टिक्युलर अरे आहे आपला आणि त्या पर्टिक्युलर अरेला आपल्याला पर्टिक्युलर एका व्हॅल्यूने ऍड करायचंय किंवा मल्टिप्लाय करायचंय किंवा डिवाइड करायचंय, असं काही पर्टिक्युलर ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायचे असेल त्यावेळेस आपण करू शकतो. आता इथे एक सिंगल सिक्वेन्स आहे. सिंगल सिक्वेन्स याच्यात आपली मल्टिपल रेकॉर्ड्स पण असू शकतात, म्हणजे एकदा 10-15 100 रेकॉर्ड्स पण असू शकतात असे सिक्वेन्स मध्ये, आणि त्या प्रत्येकाला आपल्याला कोणत्या तरी एका व्हॅल्यूने मल्टिप्लाय करायचं. लेट्स से एखादी आता पायची व्हॅल्यू तुम्हाला माहित असेल मॅथमॅटिकल मध्ये 3.14 असते आणि ती प्रत्येकाला आपल्याला मल्टिप्लाय करून रिझल्ट काढायचा असतो. तर त्यावेळेस आपण असं एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो की जिथे दोन ॲरे आपण क्रिएट करू शकतो, जिथं एका याच्यात पूर्ण व्हॅल्यूज असतील आणि दुसऱ्या याच्यात फक्त एकच व्हॅल्यू असेल, सिंगल व्हॅल्यू, आणि तीच व्हॅल्यू आपल्याला बाकीच्या पूर्ण ॲरेला कुठेतरी मल्टिप्लाय वगैरे करणं आलं किंवा काही ऑपरेशन परफॉर्म करायचे असेल तर त्यावेळेस करू शकतो. आणि मग आता याच्यात ए प्लस बी जर केलं तर ए प्लस बी मध्ये 1+1, 2+1, 3+1 असं करायचं असतं आणि त्याला ब्रॉडकास्टिंग म्हणतात. ठीक आहे, म्हणजे एक पर्टिक्युलर व्हॅल्यू आपण याला यूज करू शकतो. आता याचं थोडंसं डिस्क्रिप्शन तुम्हाला इथं बघायचं असेल तर हे ब्रॉडकास्टिंग म्हणून एक कन्सेप्ट आहे. इट ट्रीट्स arrays with the different shapes during arithmetic operations. ठीक आहे, काही कन्स्टंट असतात त्यावेळेस आपल्याला हे यूज करावं लागतात. आता इथं पण एक्झाम्पल दिलेले. बेसिकली हे एकमेकाला आपण मल्टिप्लाय करू शकतो इथे नॉर्मल ऑपरेशन्स मध्ये. जर आपल्याला वाटलं की पर्टिक्युलर मला ही व्हॅल्यू आहे, इथं बघा 2 ही व्हॅल्यू मला याला मल्टिप्लाय करायची, तर ए इंटू बी असं जर केलं तर त्यानुसार त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. तर हे थोडं डायग्रामॅटिकली एक्सप्लेन केलेलं आहे इथं आणि काही एक्झाम्पल दिलेले आहे. आता इथं ब्रॉडकास्ट ॲरेज वगैरे इथे बघा, आता एक्झाम्पल दिलेली आहे. फर्स्ट ॲरे कोणता आहे आणि त्याला मल्टिप्लाय 1D ॲरे, सेकंड ॲरे हा रिझल्ट आलेला आहे इथं. तर अशा पद्धतीने ए आहे, ए आणि बी दोन रिझल्ट आहे, त्याला एक बीचा जो आहे तो पर्टिक्युलर आपण इथं जे रिझल्ट आहे ते घेतोय आणि त्यानुसार ते डिस्प्ले होतात. म्हणजे 1D 2D 3D ॲरे वगैरे. तर अशा पद्धतीने आहे. आता इथं बघा हे पण एक्झाम्पल आहे की ते ॲरे हा पूर्ण एवढा मोठा ॲरे आहे आणि बी मध्ये हे 3च कंपोनंट आहे, ते प्रत्येकाला एकमेकाला इथं काय ऑपरेशन्स परफॉर्म करायचे ए प्लस बी, मग ते हे याच्याशी ऍड होते, हे याच्याशी ऍड होते. तर अशा पद्धतीने ते सिक्वेन्स आहे आणि त्यानुसार ते ऍड होतात. हे बरेचसे ऑपरेशन्स इथं दिलेले, तुम्ही हे करू शकता. त्याच्यातून थोडं वेक्टरायझेशन वगैरे जे आहे ना ती कन्सेप्ट आहे. आता वेक्टरायझेशन मध्ये आता बघा इथं एक ॲरे ऑब्झर्वेशनचा. आता लेट्स से हा जो ऑब्झर्वेशन आहे, तुम्हाला म्हटलं ना रिसर्च टाईपचं वर्क वगैरे असू शकतं, त्यावेळेस असे ऑपरेशन्स असतात ते आपल्याला परफॉर्म करायचे असतात. मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतात ना की लेट्स से एखादं टेम्परेचर आहे, एक महिनाभराचं टेम्परेचर आहे आणि त्या टेम्परेचर मध्ये आपल्याला काहीतरी ऍड करून लेट्स से ह्युमिडिटी वगैरे कॅल्क्युलेट करायची वगैरे, असं काहीतरी फॉर्म्युला असतात. आता एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही की नेमकं कोणते ऑपरेशन्स परफॉर्म करतात, परंतु लेट्स से एखादा टेम्परेचरचा पूर्ण महिन्याभराचं टेम्परेचर रोजचं कॅल्क्युलेट करून म्हणजे नोट डाऊन करून लिहून ठेवलेलं आहे आणि त्या दिवसाची आपल्याला ह्युमिडिटी वगैरे काहीतरी असे काही फॉर्म्युलेज वगैरे आहे जे मॅथमॅटिकल फॉर्म्युले वापरून आपण ह्युमिडिटी म्हणा किंवा दुसरे काही कंपोनंट असतात ते रिट्रीव्ह जर करायचे असेल, त्यावेळेस आपल्याला ते पूर्ण याला पूर्ण सिक्वेन्सला म्हणजे महिन्याभराची 30 दिवसाची जी सिक्वेन्स असेल त्या प्रत्येकाला काही ना काही व्हॅल्यूने आपण मल्टिप्लाय करू शकतो किंवा काही स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले वापरून आपण काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. त्यावेळेस आपण हे करू शकतो. आता इथं बघा हा कोडचा जो आहे ना तो आहे आणि हा ॲरे ऑब्झर्वेशन आहे, दोन व्हॅल्यू आहे. त्या व्हॅल्यू इथं काय केलं मायनस केलेले आहे प्रत्येक ह्याच्यातून आणि मग त्याच्यानंतर स्क्वेअर रूट वगैरे वापरून सम वापरून मग त्यानंतर हे जे फंक्शन्स आहे ते यूज करून फायनली जे डिस्ट्रीब्युशन आहे ते केले, डिस्टन्स कॅल्क्युलेट केलेलं आहे असं काहीतरी. आता यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे इथं वेक्टर क्वांटायझेशन. हे जे ऑप्शन्स आहे हे थोडं तुम्ही बघू शकतात.
closest class indicating that the athlete is likely a basketball player. म्हणजे आता हे मॅथेमॅटिकल अनालिसिस आहे की एखादा प्लेयर त्याचा सर्व बाकीच्या गोष्टी बघून हाईट वगैरे किंवा काय असेल ते त्यानुसार तो बास्केटबॉल प्लेयर होऊ शकतो का नाही असं काहीतरी कन्क्लुजन काढण्याचा इथं प्रयत्न करतायत. तर त्यासाठी हे ब्रॉडकास्टिंग वगैरे यूज केलं जातं. ठीक आहे, असं एक दिलेलं आहे इथे. तर हे थोडं तुम्ही गो थ्रू करू शकता, म्हणजे तुम्हाला थोडंफार हे समजू शकतं की ब्रॉडकास्टिंग नेमकं काय आहे. आणि आता इथं मी जसं सांगितलं की मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स जेव्हा आपल्याला काही परफॉर्म करायचं असेल एखाद्या सिंगल व्हॅल्यूने त्यावेळेस आपण हे यूज करू शकतो. तर त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हे ब्रॉडकास्टिंग झालं नंतर आपल्याला हे जे आहे मॅथेमॅटिकल फंक्शन्स आणि ॲग्रिगेशन्स. फंक्शन्स आणि ॲग्रिगेशन मध्ये काय करतो आपण? फंक्शन्स आणि ॲग्रिगेशन्स मध्ये जे आपण तुम्हाला फंक्शन सांगितलेले मी फंक्शन्स कोणते कोणते की जिथे आपल्याला सम झालं, मीन झालं, स्क्वेअर रूट वगैरे असे काही फंक्शन्स आहेत जे आपल्याला यूज करावं लागतात. आता इथं काय करताय ना की इथे आता याला मी थोडस कमेंट करतो म्हणजे तुम्हाला थोडं समजेल की काय करतोय आता इथं. आता हे जे फंक्शन्स आहे ना एनपी हे आपलं नंपाय आहे डॉट रँडम म्हणजे रँडम आपल्याला जनरेट करायचे. रँडम काय जनरेट करायचंय? रँडम इंटिजर जनरेट करायचं आहे. मग तो स्टार्ट कुठून करायचा आहे? 1 पासून आणि एंड काय असेल 10 आणि याची साईज काय? एक 5x5 चा अरे आपण क्रिएट करतोय. कसा करतोय? तर मी जर प्रिंट केलं तर आता बघा रन केल्यानंतर बघा 1 ते 10 या अंकामध्ये 1 ते 10 या अंकामध्ये 5x5 चा अरे 5 बाय म्हणजे 5 रोज 5 कॉलम्स असा एक मॅट्रिक्स तयार करण्यासाठी हे रँडम जनरेटर किंवा रँडम इंटिजर हे फंक्शन यूज करून 1 पासून स्टार्ट करा 1 ते 10 मध्ये किंवा लेट्स से 1 ते 20 मध्ये जर याला केलं तर 20 च्या मध्ये जेवढे काही आहे ते आता बघा दरवेळेस मी जरी 10 म्हटलं इथं आणि दरवेळेस मी जर रन करण्याचा प्रयत्न केला तर दरवेळेस आपलं हे जे आहे हे जे आता मी दरवेळेस हे रन करतोय बघा रन केल्यानंतर रँडम जनरेट होत आहे 1 ते 10 मध्ये 1 ते 10 नंबर जे आहे ना त्याच्यावरती हे रँडमली जनरेट होत आहे. तर अशा पद्धतीने आपण हे काही जनरेट केलेले. आता हा फक्त ऍज अ टेस्टिंग पर्पज साठी आपण एक अरे जनरेट केलाय. परंतु इथे लक्षात घ्या की रँडम डॉट रँड इंटिजर हे जे फंक्शन आहे ते काय करेल की कंटिन्युअसली रँडम नंबर्स जनरेट करू शकतं. जर तुम्हाला वाटलं की इथं मला 1 पासून स्टार्ट नाही करायचं, मला 20 पासून स्टार्ट करायचं आणि 30 पर्यंत आपल्याला कन्सिडर करायचे आणि मी जर रन केलं याला तर बघा 20 आणि 30 च्या मध्ये जेवढे नंबर्स आहेत तेवढंच यांचं सिक्वेन्स जनरेट होईल. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही नंबर्स येणार नाही. बघा 20 च्या आणि 30 च्या मध्ये जे तर अशा पद्धतीने हे आपण रँडम नंबर जनरेट करू शकतो. आता याच्यातलं आपल्याला जेव्हा आपण डेटा अनालिस्ट ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. आता एक पर्टिक्युलर आपल्याकडे काही डेटा आहे आणि त्याचं मिनिमम म्हणा किंवा ऍव्हरेज म्हणा किंवा स्क्वेअर रूट वगैरे असे काही फंक्शन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर त्यावेळेस आपण आता इथं अरेचा मीन काढू शकतो आपण आणि याला जर रन केलं तर पूर्ण आता याचा जो आहे टोटल काढून त्याला डिवाइड करून त्याचा जो मीन आहे म्हणजे ऍव्हरेज जो आहे तो काढायचा आहे. तर 25.2 आलेला आहे. त्याची पूर्ण याची टोटल जर काढायची असेल त्याला तर सम ऑफ ऑल एलिमेंट सगळ्या एलिमेंटची टोटल किती आहे ती आलेली आहे. आणि मॅक्झिमम याच्यात किती काढायचंय तर मॅक्झिमम एक फंक्शन आहे np डॉट मॅक्स आणि त्याच्यात अरे पास करतोय आपण. आता इथलं सर्व लक्षात घ्या. np डॉट मीन काय करेल ऍव्हरेज काढण्याचं काम करेल. त्याला अरे ही जी व्हॅल्यू आहे आपला जो पूर्ण अरे आहे तो पास करेल. np डॉट सम त्याला आपण अरे हा फंक्शन हे जे डेटा आहे तो पूर्ण आपण पास करतोय आणि मॅक्सिमम म्हणजे काय की मॅक्सिमम व्हॅल्यू प्रिंट करू शकतो. सिमिलरली आपण जे बाकीचे ऑपरेशन्स आहे मिनिमम वगैरे ते पण यूज करू शकतो. तर असे वेगवेगळे ऑपरेशन्स आहे की जे आपण यूज करू शकतो नंपायच्या रिलेटेड आणि असे काही सिक्वेन्स आपण जनरेट करू शकतो. तुम्हाला वाटलं की मला 8x8 चा हे करायचं आहे 8x8 चा अरे आपल्याला जनरेट करायचा आहे तर तो पूर्ण लगेच इमिजिएटली जनरेट होईल. म्हणजे हे सर्व गोष्टी आपल्याला इमिजिएटली अवेलेबल होतात आणि त्यामुळे पायथॉन हे भरपूर पॉवरफुल आहे. आणि याच्यात बघा ना तुम्हाला कोणताही प्रोग्राम जर रन करायचा असेल तर विदिन मायक्रो सेकंद मध्ये तो रन होतो. म्हणजे असं काही नाही की त्याला खूप वेळ लागतो वगैरे. त्यामुळे पायथॉन हे भरपूर पॉप्युलर आहे आणि बऱ्याच ठिकाणी यूज केलं जातं. त्यामुळे तुम्ही पायथॉन चांगलं शिकण्याचा प्रयत्न करा
जेवढं जेवढं तुम्हाला आता आता तुम्हाला थोडं हे सगळ्या नवीन गोष्टी वाटताय, परंतु ह्या हळूहळू जेव्हा तुम्ही असं करशाल आणि त्यात एवढं अवघड नाही की आपल्याला हे प्रोग्राम लिहिता येतील का नाही, तर त्यासाठी रेफरन्सेस अवेलेबल आहे, सिंटॅक्स वगैरे अवेलेबल आहे. ही जी NumPyची वेबसाईट आहे numpy.org, याच्यात बरेचसे एक्झाम्पल दिलेले असतात. ते रेफर करून आपण त्यावरती आपण काय काय करू शकतो, त्या सर्व गोष्टी आहेत, ते आपण यूज करून ह्या NumPy आहे ते शिकू शकतो. म्हणजे याच्यात काही आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. तर आता हे झालेलं आहे आणि याच्यानंतर आता आपल्याला अजून एक ऑपरेशन्स 2-3 ऑपरेशन्स करायचे की इथे हे जे आहे इंडेक्सिंग आणि मास्किंग. आता इंडेक्सिंग आणि मास्किंग म्हणजे काय आहे की इथे एक आता मी एक सिंपल ॲरे घेतलेला आहे. आता इथे मी परत परत ते सांगत नाही की MP डॉट ॲरे काय करेल, एक ॲरे क्रिएट करायचं आणि जर आपल्याला व्हेरीफाय करायचंय पर्टिक्युलर व्हॅल्यू मध्ये कोणते व्हॅल्यू नंबर आहे ते ग्रेटर दॅन आहे का लेस दॅन वगैरे आहे, तर ते यूज करायचे असेल तर आपण हे यूज करू शकतो. जिथं की आता इथं मी काय करतोय, ॲरे मध्ये ग्रेटर दॅन 3 यांचा जो डेटा आहे तोच मला डिस्प्ले करायचा आहे. तर हे जे मास्क व्हेरिएबल मध्ये मी डिस्प्ले करतोय आणि ॲरे ऑफ मास्क तर मी प्रिंट करण्याचा प्रयत्न करतो. 4 आणि 5 हे 3 च्या पुढे आहे. जर 2 म्हटलं तर मग 2 च्या पुढे आहे. 3, 4, 5 हे जे आहे ते आपल्याला डिस्प्ले करायचे, तर ते आपण हे काढू शकतो. तर अशा पद्धतीने हे बुलियन जे ऑपरेटर आहे की आपल्याला व्हेरीफाय करायचे, काही कंडिशन मधून डेटा फिल्टर आउट करायचा आहे पर्टिक्युलर ॲरे मधून, तर ते पण आपण करू शकतो. तर हे झालं बुलियन मास्क म्हणतात त्याला, की जे आपण ट्रू आणि फॉल्स, हे जर ट्रू झालं तर ते त्यानुसार त्याचे जे डेटा आहे ते पूर्ण आपण रिट्रीव्ह करू शकतो. तर ही एक बुलियन इंडेक्सिंग किंवा मास्किंग म्हणू शकतो, की जिथे आपल्याला हे म्हणजे पर्टिक्युलर ॲरे आपण काही कंडिशननी फिल्टर आउट करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर एक लिनियर ऑपरेशन आहेत, की लिनियर ऑपरेशन म्हणजे एक कन्सेप्ट, इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे ऍक्च्युली, म्हणजे आपल्याला यूज करावं लागतं. आता इथं मी हे जे आहे ते घेत नाही. आता आपल्याकडं लेट्स से 2 ॲरे आहेत. ठीक आहे. आता हे ॲरे काय आहे, तर मी हे प्रिंट करतो आता इथं. आता मी एक 1D ॲरे म्हणू शकतो याला, की 1,2 आणि 3,4 असं दिलेलं आहे आणि 5,6. आता हे काय केलं मी, फक्त प्रिंट केले. पहिला ॲरे कोणता आहे आणि दुसरा ॲरे, एक सिंपल ॲरे केलेले आणि यांचे जर डॉट मॅट्रिक्स, डॉट प्रोडक्ट आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन हे जे 2 कंपोनंट आहे ते जर करायचे असतील, तर त्यावेळेस आपण हे NP डॉट फंक्शन यूज करू शकतो. म्हणजे आता हे डॉट प्रोडक्ट काय आहे आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, की याचं थोडे मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स असतात, की फॉर्म्युलेज असतात. म्हणजे हा जो व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू आहे A1, म्हणजे काय होतं ना याच्यात, की 1 into 5 प्लस 2 into 6 म्हणजे हा जो आहे ना 1 आहे तो प्रत्येकाशी मल्टिप्लाय होतो आणि त्याची समेशन होते. म्हणजे 1 into 5 प्लस 1 into 6 प्लस 1 into 7 प्लस 1 into 8 असं, प्लस मग त्याच्यानंतर 2 ने स्टार्ट होणार, 2 into 3 2 into 5 2 into 6 2 into 7 2 into 8 प्लस मग 3 into मग हा 3 into 5 3 into 6 3 into 7 3 into 8 अशी, आणि 4 into प्लस करून 4 into 5 4 into 6 4 into 7 8 असं जे आहे ते पूर्ण घेतलं जातं. यासाठी डॉट प्रोडक्ट असतात. आता हे स्टॅटिस्टिकल फंक्शन्स आहे, त्याच्यामुळे तो रिझल्ट असा आलेला आहे. आणि ह्या गोष्टी होताना आता तुम्ही इथं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन जरी बघितलं, आता मल्टिप्लिकेशन ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी आता डॉट साठी डॉट डॉट फंक्शन आहे आणि मल्टिप्लिकेशन साठी @ हे फंक्शन यूज करून हे दोन आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. याचा असा रिझल्ट येईल. आता हे दोन्ही रिझल्ट सेम येतात बऱ्यापैकी, कारण डॉट आणि मल्टिप्लिकेशन जवळपास सेम असतात, परंतु याच्यात थोडासा फरक असतो वेक्टरायझेशन ऑपरेशन साठी. आता याच्यात तुम्हाला मी 3 गोष्टी सांगितल्या इथे. डॉट प्रोडक्ट A आणि B चा, हा मल्टिप्लिकेशन सिमिलरली @ वापरू शकतो किंवा हे NP डॉट मॅट मल्टी म्हणून एक फंक्शन जे आहे ते करेल आणि A, B त्याला 2 वेक्टर्स पास केले तर ते मल्टिप्लिकेशन क्रिएट करून येईल. तर अशा पद्धतीने हे रिझल्ट आलेले आहे. आता तुम्ही म्हणशाल की याच्यात थोडंसं आपल्याला सेम असतात. आता याच्यात इथं एक जी गोष्ट आहे की डॉट प्रोडक्ट आणि मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन काय आहे,
थोडंसं याच्यात गुगलवरती सर्च करून तुम्ही याचं बेसिकली मॅथेमॅटिकल गोष्टी किंवा फॉर्म्युलेज काय असतात ते अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करा. आता मी याच्यात जास्त टेक्निकल जात नाही किंवा मला जास्त फॉर्म्युल्याच जायचं नाही, कारण की मला फक्त ह्या कन्सेप्ट कशा वर्क होतात ते दाखवायचंय. आणि बऱ्याच वेळा आपल्याला याच्यात इंटरनली हे कसं वर्क होतं वगैरे एवढं काही समजण्याची गरज नाही, परंतु आपली याची फंक्शनॅलिटी माहिती पाहिजे की डॉट प्रोडक्ट नेमकं काय करतं, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन वगैरे काय करतं, दोन याचा आपल्याला मल्टिप्लिकेशन वगैरे करायचं असेल तर त्यावेळेस आपण हे यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने हे सर्व नमपायचे ऑपरेशन्स आहे जे आपल्याला यूज करावं लागतात. आणि जेव्हा नमपायचे ऑपरेशन्स यूज करायचे असतात त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्या की न्यूमेरिकल व्हॅल्यू जे असतात त्यावेळेसच आपण नमपाय ऑपरेशन्स वापरू शकतो. बरेचसे ऑप्शन्स आहे या याच्यात गेले तर अरे क्रिएशन पासून इंडेक्सिंग, इनपुट आउटपुट विथ नमपाय, डेटा टाइप्स काय काय आहे, कॉपीज अँड व्ह्यूज, स्ट्रक्चर्ड अरेज, युनिव्हर्सल फंक्शन्स. आता हे सर्व घेणं शक्य नाही की कसे असतं स्ट्रक्चर्ड अरे वगैरे. तर आता इथं बघा एक अरे क्रिएट करताना नेम असतं आणि त्याचे व्हॅल्यूज असतात. नेम असतं आणि त्याचे व्हॅल्यूज असं जर करायचं असेल तरी त्यावेळेस आपण हे करू शकतो. आता इथं बघा हे स्ट्रिंग आहे, त्याच्यानंतर त्याच्या दोन व्हॅल्यू, म्हणजे जसं लेट्स से की फर्स्ट नेम आपल्याला घ्यायचंय, त्याच्यानंतर एज घ्यायचे आणि त्याच्यानंतर लेट्स से की सॅलरी, असे 3 कॉलम घ्यायचे. तर त्यावेळेस आपण हे असे अरेज क्रिएट करू शकतो जिथं आपल्याला हे फर्स्ट नेम देऊ शकतो आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू 2 वगैरे अशा ज्या आहेत त्या करू शकतो. त्याला स्ट्रक्चर्ड डेटा टाइप्स म्हणतात. तर ह्या गोष्टींकडे सध्या फक्त ॲज अ कन्सेप्ट म्हणून बघा. जेव्हा तुम्हाला ॲक्चुअल काम करायची वेळ येईल तेव्हा तुमच्याकडून हे काम होतील, परंतु फक्त आता याची कन्सेप्ट माहीत करून घ्या. यूज करायलाही भेटेल किंवा करायला नाही भेटणार ॲज अ डेटा अनलिस्ट म्हणून, परंतु ॲटलीस्ट NumPy मध्ये काय करता येईल, NumPy मध्ये कोणते कोणते ऑपरेशन्स आहेत ते बघण्यासाठी तुम्ही हे जी वेबसाईट आहे NumPy ती बघा. ब्रॉडकास्टिंग, स्लायसिंग अँड स्लायसिंगचे जे आहे इंडेक्सिंग वगैरे आहे ह्या गोष्टी थोडंसं अंडरस्टँड करून घ्या. जेणेकरून तुम्हाला काही विचारलं NumPy बद्दल तुम्हाला काय माहिती, तर NumPy बद्दल तुम्हाला असं सांगता आलं पाहिजे की अरे क्रिएशन माहिती आहे, स्लायसिंग माहिती आहे, ॲक्सेसिंग अरे कसं करतात ते माहिती, त्याच्यानंतर काही मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स आपण किंवा सायंटिफिक ऑपरेशन्स कसे करतो ते माहिती. तर असे थोडेफार तरी पॉइंट्स तुम्हाला बोलता आले पाहिजे NumPy बद्दल. आणि NumPy का यूज करायचं त्याचे बेनिफिट्स थोडं अंडरस्टँड करून घ्या. ह्याच्यात आहेच की आपले बेनिफिट कोणते कोणते आहे आणि ते कसं फास्टर वगैरे आहे त्याचं थोडंफार अंडरस्टँडिंग असू द्या. आणि ह्या सर्व गोष्टी होताना तुम्हाला लक्षात घ्यायचं की आपल्याकडे भरपूर सारे जे एक्झाम्पल्स असतात त्या एक्झाम्पलचा आपण कसा यूज करू शकतो ते बघू शकतो. आणि कोड लिहायचं असेल तर तुम्हाला अडचण येणार नाही एवढी. जरी तुम्ही कुठं स्ट्रक झाले तर तुम्ही गुगलवरती सर्च करा, अदरवाईज ChatGPT मध्ये पण तुम्ही काही सर्च करू शकता जिथे तुम्हाला काही गोष्टी सजेस्ट करण्यासाठी ते तुम्हाला कोड देण्याचा हेल्प करू शकेल. तर त्या पद्धतीने तयारी करा. NumPy हे महत्वाचं आहे. तुम्हाला बऱ्यापैकी जेव्हा तुम्ही रिझ्यूमे प्रिपेअर करशाल तेव्हा NumPy वगैरे टाकावं लागतं तुम्हाला आणि NumPy बद्दल काय करता येईल वगैरे. तर डेटा अनॅलिस्ट आहे म्हणून तुम्हाला ह्या गोष्टीकडे खूप लक्ष नाही दिलं तरी चालेल असं वाटून नका घेऊ. त्याच्या कन्सेप्ट आहे त्या क्लिअर असणे गरजेचं आहे. कारण तुम्हाला असं येऊ शकतं की डेटा अनॅलिस्ट मध्ये जरी तुम्हाला काम करायला नाही भेटलं, परंतु तुम्ही जेव्हा कधी इंटरव्ह्यूला जाशाल वगैरे त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी विचारल्या जातील की तुम्हाला NumPy बद्दल काय माहिती. तर NumPy बद्दल तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगता आल्या पाहिजे की NumPy म्हणजे काय, की न्यूमेरिकल पायथॉन आहे. आणि न्यूमेरिकल पायथॉन कशासाठी आहे तर ते जे काही मॅथेमॅटिकल जे काही नंबरचे रिलेटेड डेटा आहे ते आपला तो त्याचे ऑपरेशन परफॉर्म फास्ट व्हावे, कॅल्क्युलेशन फास्ट व्हावे त्यासाठी आपण ह्या सर्व गोष्टी करतो आणि त्यासाठी हे NumPy यूज केलं जातं. तर हे सर्व आज कव्हर करायचं होतं ॲज अ पार्ट ऑफ दिस NumPy सिरीज. आणि NumPy मध्ये आपण बरेचसे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. आता आपल्याला जेव्हा आपण पुढे जाऊया त्यावेळेस आपल्याला पांडाज वगैरे लागणार, त्यावेळेस आपल्याला NumPy मध्ये मध्ये यूज करावं लागतं. मग त्यासाठी आपल्याला हे जे फंक्शन्स आहे लाईन जे आहे इम्पोर्ट NumPy ॲज NP म्हणून इम्पोर्ट करावं लागतात आणि त्याचे जे काही ऑपरेशन्स आहे ते आपण भरपूर ऑपरेशन्स यूज करू शकतो. आता इथे एक तुम्हाला एक सांगायचं राहिलं माझं NP डॉट आणि इथे एक शिफ्ट आणि एक शॉर्टकट की आहे जेणेकरून आपल्याला याच्या रिलेटेड
जेवढे फंक्शन्स आहे शिफ्ट टॅब जेव्हा करू ना आपण त्या पर्टिक्युलर याचं आहे ना जे काही ऑपरेशन्स आहेत ते ऑपरेशन्स आपल्याला इथे दिसतात. म्हणजे हे एनपी काय आहे, एनपी म्हणजे काय आणि त्याचं जर बघितलं तर तुम्हाला याच्यात ऑपरेशन्स भरपूर काय काय आहे तर त्याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन भेटेल. आणि याला थोडस असं एक्सपांड केलं तर नमपाय म्हणजे काय की आता प्रोव्हाइड्स अँड ऑब्जेक्ट्स आणि मग त्याच्यात बरीचशी इन्फॉर्मेशन अवेलेबल असते. मग ते कसं इम्प्लिमेंट करायचं त्याचा सिंटॅक्स वगैरे काय ते तुम्हाला इथे दिसेल बघा आता इथं. तर हे सांगायचं होतं मला की ज्याच्यात तुम्हाला बऱ्याचशे जे ऑपरेशन्स आहे की काय काय करता येईल वगैरे त्या ह्या गोष्टी आपल्याला इथे डिस्प्ले होतात. तर हे सर्व जे आहे ना ते तुम्ही ट्राय आउट करू शकतात की तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल माहित नसेल की आता नेमकं आपल्याला काय करायचं की हे नेमकं काय तर त्यावेळेस आपण तुम्ही शिफ्ट आणि टॅब हे जे आहे ते यूज करू शकतात. इथे असं यूज करून आणि त्याच्यात मग इथे त्याला एक्सपांड केलं तर भरपूर सारे ऑपरेशन्स किंवा डिस्क्रिप्शन त्याचं भेटतं. तर हे एक सांगायचं होतं तुम्हाला.